नमस्कार. माझं नाव नितीन सोना, जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना. आज लाईव्ह येण्याचं कारण असं, यावल शहरातील एमईसीबी संदर्भातला आज विषय फार महत्वाचा आहे. एमईसीबीच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने या योजनाचा गैरफायदा घेण्याचं महापाप जे केलेलं आहे, त्या संदर्भात आज पुराव्याच्या माध्यमातून आपल्या समोर यावल शहरातील एमईसीबी संदर्भातला भोंगळ कारभार हातचा वाड्यावर कशा पद्धतीने हे कामकाज करत आहे या संदर्भात आपल्या समोर लेखाजोखा मांडतो. 10 महिन्यापूर्वी एमईसीबीच्या अधिकाऱ्यांनी गर्जना केली की आपण सोलरच्या माध्यमातून वीज बिलापासून मुक्ती व्हावी म्हणून सोलर आपल्या प्रत्येक घरावर लावा. लोकांनी पण त्यांना चांगला प्रतिसाद दिला. लोकांनी एमईसीबीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून चला सोलरचे काय फायदे आहे, बिलापासून किती पैसे वाचील, या अशा पद्धतीने अनंत गोष्टी त्यांच्याशी डिस्कस केलं. त्यांनी सोलर लावला, भाग पाडलं, लोकांनी सोलर लावायला सुरुवात पण केली, चांगला फायदा पण झाला. परंतु ते या गोष्टी करत असताना जो नुकसान जे आहे, नुकसान कशा पद्धतीने हे एमईसीबीचे अधिकारी करताय हे आज आपल्या समोर 2 मिनिटांमध्ये त्याचा लेखाजोखा मांडतो. 10 महिन्यापूर्वी सोलरची अनामत रक्कम भरल्याशिवाय महावितरण कंपनीने सोलर लावलं नाही. ती अनामत रक्कम घेतली, सोलर लावलं. मध्यंतरी काळामध्ये काही अनामत रक्कम वाढीव आली आहे. त्यांनी वाढीव रक्कमच्या संदर्भात कुठलीही पूर्वसूचना न देता, पूर्व बिल न देता किंवा नोटीस न काढता त्यांनी परस्पर त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून त्या कंझ्युमरला नोटीस न देणे, सूचना न करणे, त्याला न कळवणे, त्याला फोनवरती न त्याची संभाषण करणे आणि परस्पर ते वीज खंडित करणे, हा खंडित करणे म्हणजे एक प्रकारे ही तर दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. इकडे सोलर लावण्यासंदर्भात आपण लोकांना प्रोत्साहन करणे आणि वाढीव त्यांच्या संदर्भातल्या रक्कम जी आहे हे सूचना न करता त्याची वीज खंडित करणे, ह्याच्यात फार तफावत आहे. म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वीज मंत्री यांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की एक आपला चांगली संकल्पना आपण जी आणलेली आहे, स्मार्ट मीटर लावून लोकांचा फायदा करून घेणे, चांगली संकल्पना आहे. परंतु काही या अधिकारी वर्गांनी याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये, फार मोठ्या प्रमाणामध्ये गोळबंगा करून ठेवलेला आहे. त्याच्या संदर्भात हा आजचा व्हिडिओ करण्याचा कारणच तसं आहे. म्हणून आपल्याला व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की हा जो घोळबंगा या अधिकारी वर्गाने केलेला आहे तो त्वरित थांबण्यात यावा आणि हा जो जुलमी कायदा आपण हा ग्राहकांवर आणलेला आहे, या जुलमी कायद्यापासून या लोकांना कशा पद्धतीने यांचा बचाव होईल अशा पद्धतीने हा कायदा रद्द करून आपल्या माध्यमातून हा जे जुने मीटर होते ते योग्य होते, किमान त्याला बिल यायचं, त्याला मुदत दिली जायची, तो मुदतीच्या आत नाही भरलं तर त्याची तरी लाईट कट व्हायची. आता तसं न करता जो इंग्रजांच्या काळातला जो कायदा होता, जुलमी कायदा जो म्हणतो आपण, तशा पद्धतीचा आहे. इंग्रज लोकांनी तरी त्या लोकांना अटक केली तर ते विचारायचे की तुझी आखरी इच्छा काय, आखरी इच्छा काय. तो आरोपी काय म्हणायचा की मला पाणी पाहिजे. ते इंग्रज लोक त्याला पाणी पाजायचे त्या आरोपीला आणि मग त्याला फाशीला लटकवायचे. तर हा या एमईसीबीच्या अधिकाऱ्यांनी हा जुलमी कायदा जो आणलेला आहे हा बंद करण्यात यावा आणि प्रत्येक ग्राहकाला एक त्याची जो संविधानिक अधिकार जो आहे तो अधिकार प्रदान करून त्याला एक मुदत का होईना त्याला मुदत दिली पाहिजे. माणसाचं दुःख आहे, सुख आहे, मरण आहे, धरण आहे, त्या निमित्ताने हा जुलमी कायदा हा अत्यंत हानिकारक आहे. हा काढून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जो या अधिकारी वर्गाने जो अंमल आणलेला आहे हा रद्द करून आपले जुने जे पद्धतीचे मीटर होते हे लावण्यात यावे अशी आग्रहाची विनंती करतो. आणि आपण हे लवकरात लवकर जर नाही केलं तर आपल्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने उग्र असं आंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी
हे एमएससीबीच्या अधिकारी वर्गावर राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.